महत्त्वाची म्हणजे शरदचंद्ररावजी गोविंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमलो आहोत आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव करतो। शरदचंद्र पवार साहेब यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र येथे झाला। त्यांनी शिक्षणाची सुरुवात बारामतीमध्येच केली आणि पुढे जाऊन त्यांच्या वाणिज्य अभ्यासातून त्यांनी B.Com हे शैक्षणिक जीवन पूर्ण केले। शरद पवार साहेब हे लहानपणापासूनच राजकारणात रुची घेऊन होते। त्यांनी कॉलेजमध्ये असताना राजकीय प्रवासाची सुरुवात केली। उंच भरारी घेणारा पक्षी वादळातही ठाम राहतो। उंच भरारी घेणारा पक्षी वादळातही ठाम राहतो। जिद्द, धैर्य, शहाणपण ज्याच्या रक्तात तोच खरा नेतृत्व निभावतो, तोच खरा नेतृत्व निभावतो। या ओळी ज्या व्यक्ती शोधतात ते म्हणजे पवार साहेब। पवार साहेबांनी आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकीय भूमिकांमध्ये आपले अनमोल असे योगदान दिलेले आहे। शरदचंद्र पवार साहेब हे 20 वर्ष आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणजे आपली रयत शिक्षण संस्थेचे ते आजीवन अध्यक्ष आहेत। तसेच केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री यासारख्या महत्त्वपूर्ण पदांवर देखील त्यांनी काम केलेले आहे। त्यांच्या राजकीय प्रवासात निखळ समर्पण, लोककल्याणाचा विचार आणि ठोस धोरण हे महत्त्वाचे स्तंभ राहिले। विशेषतः शेतकरी, सहकारी, शिक्षण आणि सामाजिक विकास यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। कष्टकरी जनतेच्या डोळ्यात ज्यांनी आशेची नवी ज्योत पेटवली, कष्टकरी जनतेच्या डोळ्यात ज्यांनी आशेची नवी ज्योत पेटवली, शेतकऱ्यांच्या हातावरती विश्वासाची नवी पालवी फुलवली, शेतकऱ्यांच्या हातावरती विश्वासाची नवी पालवी फुलवली। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बदल घडले, पण जितके चांगले काम त्यांनी केले तितकेच आव्हाने आली। परंतु कुठल्याही वादळाला न डगमगता त्यांनी धैर्याने व दूरदृष्टीने निर्णय घेतले। वादळांचे बंधन नाही, दीप अजूनही तेवत राहतो। वादळांचे बंधन नाही, दीप अजूनही तेवत राहतो। दैवभाग्यात अडकलेल्या आशेचा उजेड देत राहतो। दैवभाग्यात अडकलेल्या आशेचा उजेड देत राहतो। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करत नाही तर त्यांच्या शिकवणुकीचा आणि त्यांच्या जीवनशैलीचा आदर करतो। त्यांनी शिकवले की मेहनत करून, लोकसेवेचा मार्ग फॉलो करून मनापासून समाजासाठी झटत राहा। म्हणूनच माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की पवार साहेबांच्या या आदर्शांना आपल्या जीवनात आत्मसात करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनात महाराष्ट्राने, भारताने अनेक यशोगाथा लिहिल्या आहेत। आपली जबाबदारी आहे की आपणही त्या यशाची मालकी पुढील पिढ्यांसाठी ठेवू। आजच्या या शुभ प्रसंगी मी देवाकडे प्रार्थना करते की तुमचा प्रवास अढळ तितकाच प्रेरणादायी, तुमचा प्रवास अढळ तितकाच प्रेरणादायी। जनतेच्या मनात तुमची छाप आजही तेजलेली, जनतेच्या मनात तुमची छाप आजही तेजलेली। दीर्घायुष्य लाभो तुम्हाला अशी देवाकडे प्रार्थना, दीर्घायुष्य लाभो तुम्हाला अशी देवाकडे प्रार्थना। सदैव ही अखंड दीपज्योत पेटत राहो अनंत काळा, पेटत राहो अनंत काळा। पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय कर्नाटक।